नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ईश्वरी राकेशच्या तावडीतून आपला जीव वाचवत धावत पळत घरातून बाहेर पडलेली असते. ती एक सेकंदसुद्धा मागे वळून बघत नाही. सरळ येऊन रिक्षामध्ये बसते आणि तिथून रिक्षावाल्याला म्हणते की भैया जल्दी चलो. असं म्हणत ती रिक्षा जोरात पळवायला लावते आणि तेव्हा प्रेक्षकांनो राकेश तिच्या मागे तिला पकडण्यासाठी इथे आता जोरदार धावत आलेला असतो. पण ईश्वरी इथे आता त्याच्या हातातून निसटून गेलेली असते. तेव्हा राकेशला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने आधीच रिक्षा बुक करून ठेवलेली असते. तिने इथे अगदी मेन गेटजवळच रिक्षाला उभं राहायला सांगितलेलं असतं. मोबाईलवरून तिने रिक्षाला आधीच बोलावून ठेवलेलं असतं. कारण तिला माहिती असतं की राकेश मुद्दामून तिला त्रास देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे राकेश म्हणत असतो की आजसुद्धा माझी इंदोरी जिलेबी माझ्या हातातून निसटली आणि त्याला भयंकर राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव जोरात आकाशवरती ओरडतो. कारण अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरी घरी एकटीच आहे आणि आकाश बाहेर आहे. तेव्हा आकाश म्हणतो, दादा, अरे मी तरी काय करू? अरे इथे मम्माचा पाय मुरगळला, तिला घेऊन मी डॉक्टरकडे गेलो होतो. तेव्हा अर्णव म्हणतो की आकाश, मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. मी तुला ईश्वरीची जबाबदारी खूप विश्वासाने दिली होती ना. तू इथे तिला घरामध्ये एकटीला ठेवून का गेलास? तेव्हा आकाश म्हणतो, मी काय करणार होतो दादा, इमर्जन्सी होती. मम्माला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं आणि तू काळजी करू नको. मी तिला घरीच थांबायला सांगितले. मी 10 मिनिटामध्ये घरी पोचणार आहे. ती सेफ असेल, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आता खूपच जास्त राग अर्णवला आलेला असतो. अर्णव म्हणतो, हॉस्पिटलला जाणार होतास तर तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं ना. घरी ठेवायची काय गरज होती? मला माहिती आहे ती घरी सेफ नाही आहे. आणि इथे आकाश त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मी घरी जातो आणि लगेच ईश्वरीला घेऊन मी ऑफिसला पोचतो. तेव्हा अर्णव म्हणतो, आकाश, मला तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. नो 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 नो, असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि पूर्णपणे पॅनिक झालेला असतो. कारण त्याला आठवतं मागच्या वेळेला ईश्वरी घरामध्ये एकटी असताना राकेशने तिच्याबरोबर काय करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. हे अर्णवला आठवतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते, भैया लवकर चला, मला योग्य वेळेवरती पोचायचं आहे. काहीही झालं तरी अर्णव सरांसाठी मला लवकरात लवकर इनॉग्रेशनच्या ठिकाणी पोचायचं आहे. काय करू? आकाश सरांना फोन करून सांगू का की मी ऑफिसला चालले म्हणून? तुम्ही लगेच तिथेच या. नाही, नको नको, आता नाही फोन करत. ऑफिसला पोचल्यानंतरच आकाश सरांना फोन करते, असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. तेव्हा इथे अर्णवला आता तिथे काही थांबवत नाही. त्याला ईश्वरीची काळजी वाटत असते. तो धावत पळत जातो आणि सगळ्यांना माईकवरती अनाऊन्स करून सांगत असतो की हे बघा, मला तुम्ही माफ करा, पण मला महत्त्वाचं काम आहे. मला फक्त अर्ध्या तासासाठी बाहेर जावं लागणार आहे. प्लीज तुम्ही सगळेजण मला समजून घ्या. मी लगेच जातो आणि लगेच परत येतो. तेव्हा इथे अर्णव आता सगळ्यांना सॉरी म्हणून निघणारच असतो. लावण्या म्हणते, ए यार, हे काय करतोयस तू? आपलं किती महत्त्वाचं काम आहे, तुला कळत नाही आहे का? हे सगळेजण आपल्यासाठी इथे आले आहेत आणि तू आता इथून जाऊन या सगळ्यांना नाराज करणार आहेस का? तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ लावण्या, हे खूपच जास्त माझं जाणं अर्जंट आहे, कळते का तुला? तेव्हा मामा म्हणतात, एक एक मिनिट, काय चाललंय तुमचं? अर्णव, माझ्याबरोबर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, अर्णव काय चाललंय? अरे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून तू कुठे चाललंयस? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा, मी सिंदूर घरी एकटीच आहे. आकाश मामीला घेऊन हॉस्पिटलला गेलाय. आता त्याने हॉस्पिटलला जाताना निदान ईश्वरीला बरोबर तरी घेऊन जायचं ना, पण तो तिला घरी एकटी ठेवून गेलाय आणि मला सांगतोय की ईश्वरी घरी एकटी नाही आहे म्हणून. जिजू आणि त्याचबरोबर अंजलीताई दोघेजणं तिच्याच सोबत आहेत. आता त्याला कुठे माहिती आहे की जिजू तिच्यासाठी सेफ नाही आहे म्हणून. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा, मी इथे थांबू शकत नाही. ईश्वरीला माझी गरज असेल. मी जातो आणि तिला लवकरात लवकर घेऊन येतो. तेव्हा प्रेक्षकांनो मामा म्हणत असतात की अर्णव, असं नको करू.
हे लोक तुझ्यासाठी इथे आले, तू त्यांना कशाला वेट करायला लावतोयस? तेव्हा लावण्या म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? सगळेजण बघतायत तुमच्याकडे. AR आले, लवकर चल ना, लवकरात लवकर इनॉग्रेशन करायचं आहे, चल बरं. तेव्हा इथे मामा म्हणतात की तू एक काम कर अर्णव, तू जा बरं, तू तुझं काम कर, मी घरी जातो आणि ईश्वरीला घेऊन येतो. तुझा माझ्यावरती तरी विश्वास आहे ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा माझा तुझ्यावरती विश्वास आहे, पण त्या राकेशवरती नाही, तो काही करू शकतो. तेव्हा मामा म्हणतात, तू एक काम कर, तू तुझ्या इथे इनॉग्रेशनकडे लक्ष दे, मी असा जातो आणि ईश्वरीला घेऊन येतो, तिला काहीसुद्धा होणार नाही आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे लावण्य आता माईकवरती जाते आणि लगेच अनाऊन्समेंट करते की आता चला, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता, फायनली आता तुमची इथे प्रतीक्षा करण्याची वेळ संपलेली आहे. कारण आता स्वतः इथे AR सात्विक फॅशनचा CEO स्वतःच्या हाताने इथे इनॉग्रेशन करणार आहे. त्यामुळे इथे विंटर कलेक्शनसाठी आपण सगळेजण खूपच जास्त उत्सुक आहोत. त्यामुळे आता लवकरात लवकर इथे इनॉग्रेशन होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांची प्रतीक्षा संपणार आहे, असं लावण्या म्हणत असते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या अर्णवला म्हणते की AR तू येतोयस ना? हे बघ लवकरात लवकर ये आणि इनॉग्रेशन कर, सगळेजण वाट बघतायत. तेव्हा इथे अर्णव आता इनॉग्रेशन करायच्या आधीच मनामध्ये म्हणत असतो की ईश्वरी, आज तू इथे असायला हवी होतीस. मी तुला आधीच सांगितलं होतं की तू वेळेवरती ये म्हणून, मला तुझी गरज आहे. आपण दोघेजणं मिळून इथे इनॉग्रेशन करणार होतो, पण तू नाही आलीस. तेव्हा लावण्या मनामध्ये म्हणत असते, बघितलंस ना AR, मला जे हवंय ते आज मी केलंच. ईश्वरी इथे इनॉग्रेशनला तुझ्याबरोबर जोडीने काही आलेली नाही आहे. आता ईश्वरी इथे नाही आहे, मग इनॉग्रेशनचा जोडीने इथे आता मान मलाच मिळणार आहे. तेव्हा इथे अर्णवला लावण्या म्हणते की AR उद्घाटन करतोयस ना? तेव्हा विंटर कलेक्शनचं उद्घाटन करत असताना इथे अर्णवला ईश्वरीची आठवण आलेली असते आणि इथे ईश्वरीच्या जागी लावण्या अर्णवच्या हाताला हात लावून जोडीने इथे इनॉग्रेशन करणार असतेच. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ईश्वरी योग्य वेळेवरती त्या ठिकाणी पोचलेली असते आणि लावण्याच्या ऐवजी ती आता अर्णवच्या हाताला आपला हात लावते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आणि लावण्या लगेच तिच्याकडे मागे वळून बघतात तर काय, अर्णवला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. कारण प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीची वाट बघत असतो अगदी मनापासून आणि मनापासून त्याने तिची आठवण काढलेली असते आणि त्यामुळे इथे ईश्वरी योग्य वेळेवरती पोचलेली असते आणि तिने आल्या आल्या लावण्याला बाजूला सुद्धा केलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर तू आलीस सुद्धा? तेव्हा ईश्वरी म्हणते, मग काय सर, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की मी वेळेवरती येईल म्हणून, मग आता प्रॉमिस केलं होतं तर यायचं तर होतंच. आणि सर, प्रॉमिस हे पाळण्यासाठी केले जातात, मोडण्यासाठी नाही. आणि म्हणून मी तुम्हाला केलेलं प्रॉमिस इथे पूर्ण केलेलं आहे. योग्य वेळेवरती मी इथे आलेली आहे. ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं की मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी स्वतःची काळजीसुद्धा घेणार आणि योग्य वेळेवरती इनॉग्रेशनला पोचणारसुद्धा. आणि तिने आपलं प्रॉमिस पूर्ण केलेलं असतं. तिने स्वतःची काळजी घेतलेली असते, राकेशपासून स्वतःला वाचवलेलं असतं आणि इनॉग्रेशनसाठी योग्य वेळेवरती पोचलेली सुद्धा असते. तेव्हा इथे अर्णव आता म्हणतो की लावण्या, आता तू अनाऊन्स कर, इनॉग्रेशन हे माझ्या हाताने होणार नाही तर ईश्वरीच्या हाताने होणार. तेव्हा तू सगळ्यांना सांग की इथे मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के स्वतःच्या हाताने उद्घाटन करणार आहेत, असं तू आता सांग. तेव्हा इथे लावण्याची इच्छा नसते, पण तरीसुद्धा तिला इथे ईश्वरीचं नाव घ्यावं लागतं आणि तोंडातून शब्द फुटत नसतात. तरीसुद्धा लावण्य म्हणते की आता इथे सगळ्यांनी टाळ्यांच्या इथे गर्जनामध्ये स्वागत करा. इथे मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के यांचं आणि त्यांच्या हातूनच इथे आता नवीन कलेक्शनचं उद्घाटन होणार आहे, असं आता लावण्य म्हणते. तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात, ईश्वरीसाठी खूप टाळ्या वाजल्या जातात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो की ईश्वरीला, चल आता हा पडदा बाजूला कर आणि उद्घाटन कर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी एकटी नाही, तुम्हीसुद्धा. कारण आपलं काय ठरलं होतं, आपण दोघांनी एकत्र मिळून जोडीने इनॉग्रेशन करायचं, असं आपलं ठरलं होतं ना. मग मी एकटी नाही, तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर मला हवे आहात.
आपण दोघेजण मिळून इथे इनॉग्रेशन करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता छान पद्धतीने उद्घाटन होत असतं. ईश्वरी, अर्णव दोघेजण खूपच जास्त आनंदी असतात. लावण्याला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. जेव्हा इथे लावण्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांना अशी एकत्र बघत असते, तेव्हा तिला राग येत असतो आणि ती मनामध्ये म्हणत असते की मामी मामी, एक काम सांगितलं होतं तुम्हाला, तुम्हाला एक काम धड करता आलेलं नाही आहे. त्या ईश्वरीला फक्त घरी थांबायला सांगितलं होतं, पण ते सुद्धा तुम्हाला जमलेलं नाही आहे. काय करताय काय तुम्ही घरामध्ये, असं इथे लावण्या आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता इनॉग्रेशन झाल्यानंतर इथे आता कपल फोटोसुद्धा काढायचे असतात. तेव्हा अर्णव ईश्वरीचा हात पकडतो, तिच्या खांद्यावरती प्रेमाने हात ठेवतो आणि इथे आता कपल पोजेस देत असतो. तेव्हा ईश्वरीला राग येत नाही प्रेक्षकांनो, उलट ईश्वरीला आनंद होत असतो. जेव्हा इथे अर्णव तिचा हात पकडतो किंवा खांद्यावरती हात ठेवून तिच्याकडे प्रेमाने बघत असतो, तेव्हा इथे ईश्वरीला ह्या गोष्टी मनापासून आवडत असतात, कारण आता तिचंही अर्णववरती तितकंच प्रेम आहे. आणि जेव्हा इथे लावण्या त्या दोघांना इतकं हॅपीली एकत्र बघत असते, तेव्हा इथे लावण्याला खूपच जास्त राग येत असतो. तिला असं वाटत असतं की मामीने जर अजून थोडा वेळ ईश्वरीला थांबून ठेवलं असतं तर काय झालं असतं, आणि तिला मामीचा भयंकर राग आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव ईश्वरी यांचे खूप जास्त फोटोज वगैरे काढले जातात. तेव्हा मामा म्हणत असतात, बघितलंत ना, आमच्या इथे विंटर कलेक्शनच्या कपड्यांमध्ये जशी ऊब आहे, तशी आमच्या अर्णव ईश्वरी यांच्या नात्यामध्ये सुद्धा खूपच जास्त मायेची ऊब आहे. ती तुम्हाला आमच्या नवीन कलेक्शनमध्ये मायेची ऊब नक्कीच जाणवेल. तेव्हा इथे मामा म्हणतात, हो की ना अर्णव? तेव्हा अर्णव म्हणतो की बरोबर मामा, जशी आमच्या नात्यामध्ये ऊब आहे, तशी आमच्या ब्रँडमध्ये सुद्धा ऊब आहे. तेव्हा ते कपडे तुम्हाला आपले आपलेसे वाटतील, अगदी आमच्या दोघांसारखे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरी दोघेजण एकत्र असतात. तेवढ्यातच तिथे आदित्य आलेला असतो टाळ्या वाजवत. तेव्हा इथे अर्णव आपल्या इथे नवीन इनॉग्रेशनसाठी त्याने आता आदित्यला सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं. तेव्हा आदित्य इथे आपल्या मित्रासाठी आलेला असतो, अगदी टाळ्या वाजवत. तेव्हा आदित्य आल्यानंतर अर्णव धावत पळत येतो आणि म्हणतो, अरे आदित्य देशमुख, मला तर तू सरप्राईज दिलंस इथे येऊन. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, पण असा अचानक कसा काय आलास? तेव्हा आदित्य म्हणतो की आता माझ्या इतक्या जवळच्या मित्राने मला इतक्या प्रेमाने इन्व्हाइट केलं होतं, मग मला तर यायचंच होतं ना तुझ्या इथे उद्घाटनासाठी. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की थँक्यू सो मच, तुला इथे आलेलं बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की ही माझी बायको ईश्वरी. ईश्वरीची तो ओळख करून देतो. तेव्हा इथे अंकुश ईश्वरीला सुद्धा भेटतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, अरे पण तू तर येणार नव्हतास ना, कारण तुला नैनितालला जायचं होतं. तेव्हा इथे आता आदित्य म्हणतो, हो मला नैनितालला निघायचंच आहे. खरं तर मी आत्ताच निघालोय सुद्धा, पण मी विचार केला की माझ्या इतक्या जवळच्या मित्राने जर मला इथे इन्व्हाइट केलं तर आधी तिथे जायचं, त्याला भेटून मग मी नैनितालला जाणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, पण नैनितालमध्ये असं काय काम काय आहे तुझं? तेव्हा इथे आदित्य म्हणत असतो, अरे नैनितालमध्ये आहे ना, मी तिथल्या गव्हर्नमेंटसाठी इंटरनॅशनल स्टेडियम उभारतोय, त्यामुळे तिथे मी कामानिमित्त चाललोय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हो का? आणि काय रे, मानसी कशी आहे? तुला मानसी आवडत होती, तू तिला ते सांगितलंस का? मानसीबद्दल तुझ्या मनामध्ये अजून काहीतरी आहे ना? तेव्हा इथे आदित्य म्हणतो, हो रे हो, अजून मी मानसीला काहीही सांगितलेलं नाही आहे बरं का. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, अरे तुझं इतकं प्रेम आहे मानसीवरती, तर तू सांगून टाकायचं ना. तेव्हा इथे आदित्य म्हणतो, अच्छा, म्हणजे तू मला म्हणतोयस की मी मानसीला सांगायचं होतं की माझं तिच्यावरती किती प्रेम आहे, आणि तू काय केलंस, इथे आम्हाला काहीही न सांगता लग्न करून मोकळा झालास. तेव्हा इथे अर्णव आता काही बोलायला जाणार. आदित्य म्हणतो, ठीक आहे रे, मस्करी केली मी. अरे थांब, मी मानसीला फोन करतो, तिलासुद्धा तुमच्या दोघांबरोबर बोलायचं आहे. तेव्हा इथे आता आदित्यचा फोन गाडीमध्येच राहिलेला असतो. आदित्य म्हणतो, अरे गाडीमध्येच फोन राहिलाय. तेव्हा आदित्य फोन आणायला जाणार, तिथे आता साधना सहगल आलेली असते आणि साधना म्हणते की आदित्य, तुझा फोन गाडीमध्येच राहिला होता. तेव्हा इथे आदित्य म्हणतो, तुम्हाला कसं कळलं की मला फोन हवा आहे ते? तेव्हा इथे साधना म्हणते की मला तुझ्या मनातलं सगळं कळतं. हे घे, तुला फोन हवा होता ना?
तेव्हा इथे आता साधनाची आदित्यने ओळख करून दिलेली असते की ती नैनितालमध्ये खूप मोठी उद्योजिका आहे आणि ती माझी बिझनेस पार्टनरसुद्धा आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आदित्य फोनवरती बोलण्यासाठी बाजूला गेलेला असतो आणि मामाने अर्णवला बोलवलेला असतो. तेव्हा इथे आता ईश्वरी येते आणि म्हणत असते की नमस्कार, मी ईश्वरी, अर्णव सरांची बायको. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणालात की तुम्हाला आदित्य सरांच्या मनातलं सगळं काही कळतं, पण कसं काय? तेव्हा इथे साधना म्हणते, हो मग मनातलं सगळं कळतंच ना. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याच्या मनातलं आपल्याला सगळं कळायलाच हवं, नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे मनातलं सगळं कळलं की आपलं त्या व्यक्तीवरती प्रेम असतं का? तेव्हा साधना म्हणते, हो, मला तरी असंच वाटतं. कारण मला असं वाटतंय तुझंसुद्धा अर्णववरती खूप प्रेम आहे, बरोबर ना? तेव्हा इथे ईश्वरी आता लाजायला लागते. तेव्हा साधना म्हणते की तुझं जर अर्णववरती प्रेम असेल ना, तर लवकरात लवकर त्याला सांगून टाक. नाहीतर गोष्टी हातातून निसटून जायला अजिबात वेळ लागत नाही. कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आदित्य आलेला असतो. तेव्हा साधना म्हणते की तुमचं चालू द्या, मी गाडीजवळ तुझी वाट बघते आदित्य, आणि साधना निघून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, आदित्य सर माफ करा, पण ह्या साधना सहगल नेमक्या तुमच्या कोण आहेत? आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना की मानसी तुमची मैत्रीण आहे म्हणून, आणि तिला मध्ये मध्ये स्वप्न पडत असतात, त्यांना झटके येत असतात. नेमकी त्यांना कशाचे स्वप्न पडत असतात? का त्यांना झटके येतात? आणि साधना सहगल मॅडम यांना तुमच्या मनातलं कसं काय कळतं? म्हणजे मला कळलं नाही, तुम्ही जरा सांगाल का? तेव्हा इथे आदित्य म्हणत असतो, नक्कीच तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर नक्कीच मिळतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, आदित्य इथे आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की ईश्वरी, तू इथे आलीस ना, मला खरंच खूप छान वाटते. आणि खरं सांगू का, त्या राकेशने तुला इतका त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि तू त्याला मिरचीची धुरी देऊन जी काही इथे आली आहेस ना, ते ऐकून तर मला खूपच जास्त आनंद झाला आहे. बरं झालं तू स्वतःला व्यवस्थितरित्या प्रोटेक्ट केलंस. मला खूप आवडलं हे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की अरे, ती हिम्मतवाली तर आहेच, बायको कुणाची आहे ईश्वरी? तेव्हा अर्णव म्हणतो, ऑफकोर्स एआरची बायको आहे ती, मग तिच्यामध्ये हिंमत तर असणारच ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीचं कौतुक करत असतानाच लावण्याला ते बघवत नाही आणि लावण्या लगेच येते आणि म्हणते, ए यार, आता तुमचं फोटोशूट झालंय, आपण सुद्धा फोटोशूट करून घेऊया का? सगळेजण वाट बघतायत. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मग, मला सुद्धा तुझ्याबरोबर फोटोशूट करायचंच आहे. आफ्टर ऑल खूप मेहनत घेतली आहेस तू. तेव्हा लावण्य म्हणते, अच्छा, म्हणजे शेवटी तुला माझी मेहनत दिसली का यार? तेव्हा अर्णव म्हणतो, लावण्य, हे काय बोलतेस तू? अगं तुझ्या मेहनतीशिवाय हे सगळं आपण करतोय का? मला त्याची जाणीव नक्कीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे अर्णव पोजेस देतो आणि त्यानंतर लावण्या त्याच्या बाजूला येऊन उभी राहते पोज देण्यासाठी. तेव्हा ती मुद्दामून पडण्याचं नाटक करते, कारण तिला अर्णवच्या अगदीच जवळ उभं राहायचं असतं. तेव्हा इथे अर्णव तिला पडत असताना आधार देतो आणि तिला आपल्या शेजारी उभं करतो. तेव्हा इथे लावण्या खूप नाटके करत असते. ईश्वरीला एका बाजूने लूक देत असते, त्याचा हात काय पकडत असते, त्याच्या एकदम जवळ जाऊन काय फोटोशूट करत असते. तेव्हा इथे मामा ईश्वरीला म्हणत असतात की कंट्रोल कंट्रोल, एवढा राग बरा नाही. ती हे सगळं मुद्दामून करते, तुला माहिती आहे ना, लावण्या सगळं मुद्दामून करते. ईश्वरी, तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. कारण असं अर्णव आणि लावण्याला इतकं एकमेकांच्या जवळ बघून ईश्वरीला भयंकर राग येत असतो. ईश्वरी आता चिडलेली असते. ती म्हणत असते की ही लावण्य पण ना, असं वाटते इकडून द्यावी तिच्या एक ठेवून. खरंच मला हिच्या वागण्याचा भयंकर राग येतोय. म्हणजे माणसाने इथे किती नीचपणा करायचा तरी किती. नाही नाही, हिला काय वाटलं, ती अर्णव सरांबरोबर इथे जवळजवळ उभं राहून फोटो काढेल आणि मी दात काढत बसेल आणि मी इथे उभं राहून तिच्याकडे बघत राहीन का? अजिबात नाही. आता बघाच मी काय करते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की मामा, मी फक्त बघत बसणार नाही आहे, तुम्ही 2 मिनटं थांबा, मी आलेच हां. आणि इथे लावण्य आणि अर्णव दोघेजणं फोटो काढत असताना ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते आणि ईश्वरी मध्येच येते आणि म्हणते की बास झालं, 1 मिनिट हां. आणि ती लावण्याला बाजूला करते आणि म्हणत असते की बास झाले सर, आता बास झाले फोटो, चला तुम्ही.
तेव्हा अर्णव म्हणतो, "मी सिंदूर, हे काय करतेस तू? तू अशी चुकीची का वागतेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "चुकीची म्हणजे? बास झाले आता फोटो काढणे. चला बरं तुम्ही माझ्याबरोबर." आणि इथे ईश्वरी बायकोच्या अधिकाराने इथे अर्णववरती अधिकार गाजवत लावण्याबरोबर फोटो काढून न देता ती आपल्याबरोबर त्याला तिथून घेऊन जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे लावण्याने अर्णवला ब्लॅक कॉफी दिलेली असते आणि ती म्हणत असते की अर्णव, ही घे तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी. आणि अर्णव ती पितो. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की अर्णव, ही ब्लॅक कॉफी आहे ना, आज आपली रात्र पूर्णपणे गुलाबी गुलाबी करणार आहे. कारण तिने त्याच्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं आणि अर्णवचा स्वतःवरचा कंट्रोल पूर्णपणे गेलेला असतो. तेव्हा इथे लावण्य अर्णवला किस करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, आज फक्त तू आणि मी, आपल्यामध्ये कुणीही नाही. तेव्हा ईश्वरी येते आणि इथे लावण्याला अर्णवपासून बाजूला करून जोरदार तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते की अर्णव सर फक्त माझा नवरा आहे, फक्त माझा. आणि कुठल्या बाहेरच्या बाईने त्यांच्या जवळ लगट करण्याचा प्रयत्न केला ना, तर असंच तिचं थोबाड फोडलं जाईल, जसं आता मी तुझं फोडलं, असं ईश्वरी म्हणत असते.